काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भावी वास्तू रचनाकारांनी नवतंत्रज्ञानाची सांगड, सर्जनशीलता, संशोधन आणि प्रयोगशीलतेशी घालणे आवश्यक आहे. समाजाभिमुख, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वास्तुरचना हीच काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी केवळ इमारतींची रचना न करता लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारी दृष्टी विकसित करावी, असं प्रतिपादन प्रसिद्ध वास्तुविशारद तथा ए फॉर आर्किटेक्चरचे सहसंस्थापक आर्किटेक्ट अजय सोनार यांनी केलं आहे. सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनच्या ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित ब्रिक्स 12 on 12 या प्रदर्शनावेळी सोनार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपक्रमाचं हे 8वं वर्ष होतं. आगरकर रस्त्यावरील सारथी संस्थेच्या सभागृहात आयोजित या 2 दिवसीय उपक्रमात 12 निवडक विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 12 मिनिटात आपल्या वास्तुकलेशी संबंधित संशोधन, संकल्पना आणि डिझाईन सादर केले. यासोबतच वार्षिक प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, तज्ज्ञांची व्याख्याने आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध डिझाईन, संकल्पना, संशोधन प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रदर्शन उपस्थितांनी पाहिले. वास्तुकला क्षेत्रातील तज्ज्ञ, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत करिअरच्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगातील बदलत्या अपेक्षांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, संशोधन वृत्तीला आणि व्यावसायिक तयारीला चालना देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमावेळी प्रख्यात वास्तू रचनाकार आर्किटेक्ट राजीव विश्वासराव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर रावसाहेब लटपटे, संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉक्टर पूजा मिसाळ, प्राचार्य डॉक्टर पूर्वा केसकर, उपप्राचार्य आर्किटेक्ट मनाली देशमुख, आर्किटेक्ट अभंग कांबळे, आर्किटेक्ट नलिनी निंबाळकर, आर्किटेक्ट मयुरेश शिरोळकर, डॉक्टर वैदेही लवांडे, डॉक्टर श्रद्धा माहोरे मांजरेकर, डॉक्टर सुधीर देशपांडे, आर्किटेक्ट अक्षय गांधी, आर्किटेक्ट इरावती नाथ यांच्यासह वास्तुरचना क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आर्किटेक्ट राजीव विश्वासराव यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगातील अनुभव सांगत वास्तुकलेत तांत्रिक कौशल्याबरोबरच सामाजिक जबाबदारी, स्थानिक गरजांची जाण आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती महत्त्वाची असल्याचे सांगितले. संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉक्टर पूजा मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांसमोर आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि व्यावसायिक जगासाठी सक्षम बनवणे हा ब्रिक्स 12 on 12 उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. डॉक्टर पूर्वा केसकर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरण कौशल्य, संशोधन वृत्ती आणि व्यावसायिक दृष्टी विकसित होत असल्याचे नमूद केले. नमस्कार. सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनचं सध्या ब्रिक 12 on 12 चालू आहे. आता 12 on 12 म्हणजे काय, तर फर्स्ट इयर टू 5th इयर 10 सेमिस्टरमध्ये डिझाईन एव्होल्युशन कसं होत जातं ही 10 मुलं 12 मिनिटात सांगणार आहेत. त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे पुणेकरांना की आर्किटेक्चरमध्ये नेमकं काय शिकवलं जातं. त्याचबरोबर आपल्या इथे सभागृहामध्ये आर्किटेक्चरल वर्क्सचं प्रेझेंटेशन देखील एक्झिबिशन स्वरूपात मांडलेलं आहे.